पासून शेतीपासून जे हे निघतं उत्पन्न त्याच्यापासून कसे प्रोसेसिंग करून त्याच्यात प्रोडक्ट तयार करायचे असं हे आमचं 4 वर्ष डिग्रीच कोर्स आहे त्याच्यात. हे बाजूला एक फूड टेक्नॉलॉजी अन्न तंत्रज्ञ महाविद्यालय आष्टी जिल्हा बीड यांचा एक स्टॉल लागलेला आहे. त्या स्टॉल संबंधी आपण यांना माहिती विचारू. दादा नमस्कार. नमस्कार. हां ते हे पकड. आणि हे स्टॉल कशासंबंधी लावला आहे, हे लावण्याचा उद्देश काय, याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. आम्ही फूड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आहेत सगळे आणि आम्ही पूर्ण म्हणजे स्वतः बनवतो इथं प्रोडक्ट कॉलेजमध्ये आणि इथं विक्रीसाठी ठेवतो. पूर्ण हायजीन मेंटेन केलेलं प्रोडक्ट आहे ते. हे आहे आपली पालक शेव, म्हणजे पूर्ण हायजीन मेंटेन आणि कॉलेजमध्येच बनवतो. हे राजगिरा लाडू, ही शेंगदाणा चक्की, राजगिरा चक्की, शेंगदाणा चक्की, डबल आपण हे बनाना वेपर्स बनवलेले आहेत आणि पूर्ण हायजीन मेंटेन केलेलं असतं आहे. चांगलं ऑइल ते सगळं व्यवस्थित. ही कोकोनट चक्की ते पण आपण कॉलेजमध्येच बनवतो सगळं. हे टूटी फ्रूट, चेरी, शेंगदाणा लाडू, मुरमुरा लाडू, चिवडा, इमली, डबल भोपळा चक्की, हे कुकीज, राजगिरा, बिस्किट्स, पॉपकॉर्न सगळं प्रॉडक्ट आम्ही कॉलेजमध्येच बनवतो. म्हणजे हे आज आम्ही कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल असतो असे आम्हाला लास्ट इयरच्या स्टुडंटला आहे ना ELP म्हणून एक 6 महिन्याचा सेमिस्टर असतं. त्याच्यात आम्ही त्याचं सगळं मार्केटिंग रिसर्च पेपर ते करून समजा आपले देवस्थान आहेत किंवा काही आपले म्हणजे वर्दळीचे ठिकाण आहे, शाळा आपले हे आष्टीतले समजा तिथं किंवा सावताड्याचं हे आपलं हे मंदिर तिथं समजा ह्याच्यात आम्ही ह्याची काळजी घेतलेली किंवा फक्त की मग आमचं प्रोडक्ट विकलं नाही पाहिजे की मग समोरच्याची ह्याची आपली शरीराची काळजी त्याचे बेनिफिट्स पण येतात. म्हणजे पूर्णपणे हायजेनिक आहेत. हो पूर्णपणे ह्याच्यात कसलाच म्हणजे आर्टिफिशियल यूज केलेला नाही आहे. बरं. हां म्हणजे आणि हे म्हणजे तुमच्या कॉलेजचा प्रोजेक्ट आहे. हो तुम्हाला कॉलेजमध्ये दररोज हे शिकवतो. हो आमचं म्हणजे आमचं शिक्षणच त्याचे किंवा लोकांना म्हणजे रॉ मटेरियलपासून शेतीपासून जे हे निघतं उत्पन्न त्याच्यापासून कसे प्रोसेसिंग करून त्याच्यात प्रोडक्ट तयार करायचे असं हे आमचं 4 वर्ष डिग्रीच कोर्स आहे त्याच्यात म्हणजे असं शिकवतात आम्हाला. अच्छा. आणि बरं आता हे जे तुम्ही प्रोडक्ट बनवलेलं आहे हे जर विक्रीसाठी कोणाला घ्यायचे असतील, विक्रेता व्हायचा असेल त्याचे समजा म्हणजे त्याचे विक्रेता म्हणजे त्याला 4 वर्ष कोर्स असतो. त्याचे लायसन बिसन असतात पुढचे FSSAIचे ते इथं सगळे दिलेले आहेत म्हणजे ते त्याचे लायसन. आता समज हे जे इथं प्रोडक्ट तुम्ही दाखवलेले आहेत तिथं मांडलेले आहेत हे जे पाहिलेत आम्ही बरोबर. हो आता हे जर आम्हाला तुमच्याकडून घ्यायचे असेल आणि तरी विकायचे असेल बाहेर कॉलेजचे संपर्क साधला ना तुम्ही आम्ही कॉलेज त्याचं माहिती घेऊन म्हणजे जर आम्हाला अवेलेबल असेल सगळं प्रॉफिटेड असेल तर आम्ही ते प्रोडक्शन काढून तुम्हाला देऊ शकतो. कारण आता म्हणजे आमच्याकडे मशिनरी अवेलेबल का ते पाहायला लागेल ना आम्हाला पहिलं. ओके ठीक आहे. आणि याच्या संदर्भात जर जास्तीची माहिती हवी असेल तर कुठे संपर्क साधायचा आमच्या विवराला सांगा एकदा. कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आष्टी माऊली मंदिर रोड इथं आपलं कॅम्पस आहे. तिथं आपल्याला ही सगळी माहिती मिळून जाईल. सर्वसामान्य ज्यावेळेस ग्राहकाला एखाद्या प्रोडक्ट मधून बाधा झाली काही पण तर त्यांना काय तुमच्यावर केस करायची. आम्ही हे प्रोडक्ट बनवतो ह्याच्यावर लायसन नंबर असतो, बॅच नंबर असतो. त्या परत कस्टमरचा हे असतं जे कंपनीने प्रोडक्ट बनवले त्याच्यावरती ते कॉन्टॅक्ट साधला ना कस्टमर नंबर ते सगळे होते. कारण समजा जर काही बाधा झाली तर ह्याच्यात आपण तक्रार पण करू शकतो FSSAIकडे. ओके बरं चला. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.